मित्रांनो, मापारी क्लासेसच्या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे. कालच्या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 संपवला होता आणि आता आपल्याला सुरू करायचा आहे प्रॅक्टिस सेट नंबर 1.3. हा प्रॅक्टिस सेट सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही बेसिक गोष्टी, बेसिक कन्सेप्ट शिकायच्या आहेत. त्यामध्ये आहे सिमिलॅरिटीच्या टेस्ट. मग यामध्ये टेस्ट आहे, पहिली टेस्ट आहे SAS. पहिली टेस्ट SAS म्हणजेच कोणती? साइड अँगल साइड टेस्ट. त्यानंतर दुसरी टेस्ट SSS साइड साइड साइड. तिसरी टेस्ट आहे अँगल 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 आणि चौथी टेस्ट आहे अँगल अँगल. यालाच सोप्या पद्धतीमध्ये या चारही टेस्ट आपल्याला लक्षात ठेवता येतात. याच्यासाठी काही वाक्य आहेत जी की मराठीत आहे. मग साइड म्हणजे काय मराठीमध्ये? याला काय म्हणणार आपण? बाजू. बाजू. अँगल साठी काय? कोन आणि बाजू. मग ही टेस्ट लक्षात ठेवण्यासाठी काय करणार? बरं, दुसऱ्या टेस्ट मध्ये साइड 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 म्हणजे कोणती टेस्ट होईल? बा टेस्ट. तिसरी टेस्ट कोणती होईल? को टेस्ट आणि चौथी टेस्ट होईल को टेस्ट. ठीक आहे. मग आता या टेस्ट लक्षात कशा ठेवायच्या? या टेस्ट लक्षात ठेवायच्या यासाठी तुम्हाला मराठीतून काही वाक्य सांगतोय म्हणजे जेणेकरून हे पटकन लक्षात राहील. अशा या टेस्ट तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही, गडबड होणार. तुम्ही SSS च्या ऐवजी SAS करणार, उलट सुलट काहीतरी उलट सुलट होणार. तर या टेस्ट लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला वाक्य लक्षात ठेवायची ती, त्याच्यासाठी ही मराठीमध्ये हा पाठ लिहिलाय, त्यासाठी लिहिलाय. मग ही वाक्य लक्षात काय ठेवायची? बायकोचा बाप. पहिलं वाक्य लक्षात ठेवा, बायकोचा बाप म्हणजे एक व्यक्ती लक्षात ठेवायचा आपल्याला. कोण? सासरा. सध्या नाही पण होणार असेल कोणाचा तुमचा. ठीक आहे. त्यानंतर दुसरी टेस्ट लक्षात ठेवण्यासाठी बाबाचा बाप म्हणजे आजोबा. दुसरी व्यक्ती लक्षात ठेवायची. कोण? बाबाचा बाप. बा म्हणजे बाप, आजोबा. ठीक आहे. तिसरी टेस्ट लक्षात ठेवायची कोला. तिसरं वाक्य काय लक्षात ठेवायचं? कोला. आणि चौथं वाक्य लक्षात ठेवायचं कोणाचं? कोण. हे चार वाक्य जर लक्षात ठेवली तर या चारही टेस्ट तुम्हाला सहज लक्षात राहतील. ठीक आहे. आता आपण यापुढे यामधलाच भाग जो आहे रिफ्लेक्सिव्हिटी, सायमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्हिटी हे तीन पार्ट पाहू. म्हणजे यामध्ये काय काय दिलंय? रिफ्लेक्सिव्हिटी पार्ट मध्ये जर समजा दोन ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC, सॉरी रिफ्लेक्सिव्हिटी मध्ये ट्रायंगल ABC हा आहे, तर हा स्वतःशी समरूप असेल. स्वतःशी कसा असणार? सिमिलर असणार. म्हणजे ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ABC असणार, 100% सिमिलर असणार. बरोबर आहे ना? ठीक आहे. स्वतःशीच सिमिलर असू शकतो कोणी. त्यानंतर दुसरा आहे सायमेट्रिक. सायमेट्रिक म्हणजे काय? आता समजा दोन ट्रायंगल, हा ट्रायंगल ABC आणि हा PQR नावाचा ट्रायंगल. मग हे दोन ट्रायंगल सिमिलर जर असतील तर कसे असणार? ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR असं जर असेल तर PQR सिमिलर ABC होऊ शकतो. म्हणजेच काय होईल? सायमेट्रिक होईल. ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल ABC. ठीक आहे. हा जर याच्याशी सिमिलर आहे तर हा पण याच्याशी सिमिलर असणारच. हा झाला सेकंड पार्ट. आणि तिसरा पार्ट जो आहे की अजून एक ट्रायंगल आहे. समजा तिसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल XYZ. समजा हे ट्रायंगल सिमिलर आहे XYZ. मग कसा? पहिल्या कंडिशन मध्ये काय? ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR असं आहे. बरोबर. दुसऱ्या कंडिशन मध्ये आहे की ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल XYZ. ठीक आहे. मग ट्रायंगल PQR जर XYZ ला सिमिलर असेल तर काय होईल? तिसऱ्या कंडिशन मध्ये तयार होईल. PQR ABC सोबत पण सिमिलर आहे, PQR XYZ सोबत पण सिमिलर आहे. म्हणून तिसऱ्या कंडिशन मध्ये ABC सिमिलर XYZ. ठीक आहे. आलं लक्षात? म्हणजे याला काय म्हणणार? ट्रान्झिटिव्हिटी.
असे 3 पार्ट यामध्ये आहे. एवढं बेसिक आपल्याला पुढच्या प्रॅक्टिस सेट साठी भरपूर आहे. ठीक आहे, आता आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू. चला, प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 मध्ये पहिला प्रश्न डायग्राम काढली आहे. प्रश्न वाचून सांगतो तुम्हाला. काय म्हणताय प्रश्नामध्ये, इन द फिगर अँगल एबीसी इज इक्वल टू 75 डिग्री. एबीसी नावाचा अँगल किती दिला आपल्याला, 75 डिग्री. त्यानंतर काय सांगताय, अँगल ईडीसी 75 डिग्री. मग काय म्हणतात, स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट. हे दोन ट्रायंगल जे आहेत, एक एबीसी आणि सीडीई, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का, बाय विच टेस्ट, कोणत्या टेस्ट नुसार. पुढे काय विचारत आहे, ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी ऑफ दीज टू ट्रायंगल्स बाय प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डेन्स. कोणत्या 1-to-1 करस्पॉन्डेन्स नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. तर पाहू आपण कोणत्या कोणत्या ट्रायंगल घ्यायचा आपल्याला. ट्रायंगल घ्यायचा आहे एबीसी आणि सीडीई. मग आन्सर मध्ये इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल सीडीई. ठीक आहे, या दोन ट्रायंगल मध्ये काय होईल, काय असेल, या दोन ट्रायंगल मध्ये काय करणार आपण, सगळ्यात पहिले पाहणार जे आपल्याला अँगल प्रश्नात दिले ते कॉन्ग्रुएंट आहेत. ठीक आहे, मग एबीसी चा कोणता अँगल, एबीसी कॉन्ग्रुएंट अँगल कोणता होईल, सीडीई अँगल सीडीई. कशावरनं कॉन्ग्रुएंट होतील, ईच प्रत्येक अँगल किती, 75 डिग्रीचा. ठीक आहे, मग त्यानंतर यामध्ये कॉमन अँगल आहे पहा दोघांमध्ये, अँगल सी कोणता कोणता, एसीबी आणि डीसीई. हा अँगल काय, दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन आहे. कोणता कोणता अँगल, अँगल एसीबी कॉन्ग्रुएंट अँगल डीसीई. कशावरनं, कॉमन अँगल. मग आता दोन अँगल या दोन ट्रायंगल मध्ये कॉन्ग्रुएंट झाले तर काय होईल, हे दोन्ही ट्रायंगल कसे होतील, सिमिलर होतील. कोणत्या टेस्ट नुसार, ए अँगल टेस्ट नुसार. देयरफॉर ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल सीडीई. कशावरनं, बाय कोणती टेस्ट, बाय ए टेस्ट. ठीक आहे, हा झाला पहिला प्रश्न. आता आपण पुढचा प्रश्न पाहू. चला, प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 मधला क्वेश्चन नंबर सेकंड आपण आता पाहू. सेकंड नंबरच्या क्वेश्चनच्या दोन्ही डायग्राम मी बोर्डवर काढलाय. प्रश्नामध्ये काय विचारलंय, आर द ट्रायंगल्स इन फॉलोइंग फिगर सिमिलर. हे खाली दिलेले ट्रायंगल सिमिलर आहेत का, आणि इफ यस जर असतील बाय विच टेस्ट, कोणत्या टेस्ट नुसार हे ट्रायंगल सिमिलर आहे. मग आता काय करणार आपण, दोन्ही ट्रायंगल मध्ये काय काय पाहणार, आन्सर मध्ये इन ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल एल एम एन. याचा करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहे. मग एक एक साइड आपण घेऊ. कोणती कोणती, पी क्यू अपॉन एल एम. मग काय आहे, पी क्यू आहे 6, एल एम आहे 3. म्हणजे काय रेशो मिळेल आपल्याला, 2/1. इक्वेशन नंबर करा फर्स्ट. सेम याच पद्धतीने करस्पॉन्डिंग साइड दुसरी घ्या. कोणती, क्यू आर अपॉन एम एन. ठीक आहे, मग क्यू आर किती आहे, 8/4 इज इक्वल टू काय होईल, 2/1. इक्वेशन नंबर करा सेकंड. मग आता याच्या नंतरची तिसरी साइड घ्या. तिसरी कोणती साइड येईल, पी आर अपॉन एल एन. मग काय होईल, पी आर किती आहे, 10/5 इज इक्वल टू 2/1. इक्वेशन नंबर करा थर्ड. आता या तिन्ही इक्वेशन वरून काय होईल, इक्वेशन फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या इक्वेशन वरून
हे सगळे काय होतील सेम होतील, सिमिलर होतील, हे सगळे काय होतील इक्वल होतील. म्हणजे काय काय PQ अपॉन LM इज इक्वल्स टू QR अपॉन MN इज इक्वल्स टू PR अपॉन LN. म्हणजेच काय झालं या सगळ्या साइड ज्या आहेत त्या प्रोपोर्शन मध्ये आहेत, म्हणून हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर होतील का तर होतील. देअरफॉर ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LMN आणि कोणत्या टेस्ट नुसार होतील बाय SSS टेस्ट. ठीक आहे. आता हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर झाले आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं ट्रायंगल सिमिलर आहेत का आणि कोणत्या टेस्ट नुसार. ठीक आहे. आपण आता पुढचा प्रश्न पाहू. तिसरा प्रश्न प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 मधला तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दोन डायग्राम दिले आहेत आपल्याला आणि काय सांगताय ऍज शोन इन द फिगर. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे टू पोल्स ऑफ हाईट 8 मीटर अँड 4 मीटर. पहा 8 मीटर हाईट असलेला एक पोल दिलाय ज्याचं नाव AC दिलंय आणि PR नावाचा एक पोल दिलाय ज्याची हाईट आहे 4 मीटर. आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. हे ग्राउंड आहे आणि ग्राउंडला ते परपेंडिक्युलर दाखवत आहे. मग इफ लेंथ ऑफ शॅडो ऑफ सिमिलर स्मॉलर पोल ड्यू टू सनलाइट. सनलाइट न एक लहान्या पोलची शॅडो पडते आणि ती शॅडो किती दाखवली आपल्याला 6 मीटरची. देन हाऊ लॉंग विल बी शॅडो ऑफ द बिगर पोल ऍट द सेम टाइम. त्याच वेळेला मोठ्या पोलची शॅडो काय असेल असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय. मग साध्या सोप्या याच्यामध्ये काय काय आपण डायग्राम मध्ये दाखवलेले पोल आणि ते लिहून घेऊ. कोणता कोणता पोल आहे PR and AC is pole, two poles, and QR and BC are their shadows. ठीक आहे. मग आता यामध्ये शॅडो कसं आहे सेम टाइमला आहे, सेम टाइमला शॅडो येत आहे बरोबर. मग काय होईल देअरफॉर ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल ABC. मग हे जर सिमिलर असतील तर काय होईल पहा याच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतील. याच्या करस्पॉन्डिंग साइड्स असतात प्रोपोर्शन मध्ये. मग करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये घ्या. कोणती कोणती इज PQR ची PR अपॉन AC करस्पॉन्डिंग साइड्स आहे आणि त्यानंतर कोणती कोणती QR आणि BC या करस्पॉन्डिंग साइड्स आहे. मग लिहिणार काय करस्पॉन्डिंग sides of similar triangle. आता काय होईल याच्या किमती ठेवायच्या. काय काय दिल्यात आपल्याला PR किती आहे PR आहे 4 देअरफॉर 4. AC किती आहे 8. त्यानंतर QR किती आहे 6 आणि BC किती आहे माहित नाही X. मग किमती ठेवल्यानंतर काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे काय होईल X इज इक्वल्स टू 8 इंटू 6 अपॉन 4. 4 1 जा 4 4 2 जा 8. देअरफॉर X इज इक्वल्स टू 12 मीटर. म्हणजे काय झाली द शॅडो ऑफ बिगर पोल. देअरफॉर द शॅडो of bigger pole is 12 मीटर. ठीक आहे. हा तिसरा प्रश्न संपला. आता आपण या प्रॅक्टिस सेट मधला चौथा प्रश्न पाहू. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 14 आपण पाहू. काय म्हणणं आहे एक डायग्राम दिली आपल्याला आणि काय सांगताय प्रश्नामध्ये इन ट्रायंगल ABC नावाच्या ट्रायंगल मध्ये
एपी परपेंडिक्युलर टू बीसी. एपी ही बीसी वरती परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90 डिग्रीचा अँगल करते आणि बीक्यू परपेंडिक्युलर टू एसी. बीक्यू एसी या साइड वरती परपेंडिक्युलर आहे. मग काय म्हणताय एक्यूसी. एक्यूसी एक रेशियो कॉलिनियर पॉइंट्स आहेत. देन प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचं आपल्याला ट्रायंगल सीपीए. सीपीए नावाचा ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल सीक्यूबी. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि काय म्हणताय इफ एपी इज इक्वल टू 7. एपी चं माप जर 7 असेल 7 असेल. बीक्यू चं माप जर 8 असेल 8 अँड बीसी इज इक्वल टू 12. बीसी चं माप 12 असेल देन फाइंड एसी. एसी आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले काय करायचं हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर आहेत असं दाखवायचं. आन्सर मध्ये काय करणार आपण आन्सर मध्ये सगळ्यात पहिले दोन ट्रायंगलचाच विचार करणार. काय कोणता कोणता ट्रायंगल सांगितलं आपल्याला इन ट्रायंगल सीपीए. सीपीए अँड ट्रायंगल सी कोणता सांगितला प्रश्नात आपल्याला सीक्यूबी. ट्रायंगल सीक्यूबी या दोन ट्रायंगल मध्ये विचार करा. पहा अँगल क्यू इथं 90 डिग्रीज आहे. अँगल पी इथं 90 डिग्रीज आहे. ठीक आहे. ते दोन्ही कॉन्करंट होतील का तर होतील. देअरफॉर अँगल सीपीए कॉन्करंट अँगल सीक्यूबी. का बरं ईच 90 डिग्री प्रत्येकी 90 अंशाचा किंवा ईच राईट अँगल. ठीक आहे. त्यानंतर आता दुसरा अँगल जो आहे तो कॉमन अँगल आहे दोघांमध्येही सी नावाचा. म्हणजे कोणता कोणता येईल देअरफॉर अँगल एसीपी कॉन्करंट अँगल कोणता येईल बीसीक्यू किंवा क्यूसीपी कोणता येईल बीसीक्यू. हा काय झाला कॉमन अँगल. मग या दोन अँगल वरनं हे दोन्ही ट्रायंगल काय होतील सिमिलर होतील. देअरफॉर ट्रायंगल सीपीए सिमिलर ट्रायंगल सीक्यूबी. कोणत्या टेस्ट वरनं बाय अँगल टेस्ट. ए टेस्ट नुसार हे दोन्ही ट्रायंगल काय झाले सिमिलर झाले. आता हे जर सिमिलर असतील तर याच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा असणार प्रोपोर्शन मध्ये. मग करस्पॉन्डिंग साइड घ्या कारण आपल्याला एसी चं माप काढायचंय आणि दिलेली माप कोणती कोणती आपल्याला एबी चं माप दिलंय बीक्यू चं माप दिलंय आणि बीसी चं माप आपल्याला दिलंय. मग पहिल्या ट्रायंगल मध्ये ह्या पहिल्या ट्रायंगल मध्ये एपी जर घेतली तर याची करस्पॉन्डिंग साइड कोणती येईल एपी परपेंडिक्युलर आहे म्हणजे कोणती येईल करस्पॉन्डिंग बीक्यू परपेंडिक्युलर आहे इज इक्वल टू आपल्याला एसी काढायची आहे म्हणजे राईट अँगलच्या समोरची साइड म्हणजे या राईट अँगलच्या समोरची साइड आपल्याला बीसी घ्यावी लागणार. म्हणजेच कोणती होईल एसी अपॉन बीसी. ठीक आहे. काय लिहिणार करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे. आता याची माप आपण घेणार यामध्ये. एपी किती दिलाय आपल्याला प्रश्नामध्ये एपी दिलाय 7 अपॉन बीक्यू किती दिलाय 8 इज इक्वल टू एसी आपल्याला काढायचा सांगितलाय. एसी च्या ठिकाणी एसी जसा तसा आणि बीसी आपल्याला दिलाय 12. मग काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. देअरफॉर AC is equals to 12 into 7 upon 8. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन याची कॅल्क्युलेशन करा. AC is equals to किती होईल 4 2 जा 8 4 3 जा 12 7 3 जा 21 upon 2. Therefore AC is equals to 10.5 सेंटीमीटर दिलंय का नाही. मग काय येईल 10.5 युनिट्स. ठीक आहे. आता आपण आपला आजचा जो पार्ट आहे तो इथं थांबू. आता बाकीतून पुढची 5 प्रश्न जी आहे क्वेश्चन नंबर 5 6 7 8 आणि 9 ही आपण उद्याच्या लेक्चर मध्ये पाहू. ठीक आहे.